का टाळ्या बंद झाल्या? मी सांगितलं तुम्हाला टाळ्या बंद नाही ना? एवढ्या 2-2.5 किलोमीटर वरनं तुमच्यासाठी नाचत आलो, टाळ्या बंद? माझ्याकडनं जी महिला जास्तीत जास्त टाळ्या वाजवेल तिला माझ्याकडनं मागे गाडी लावली आहे MH05 AG 6363 ती मागे इनोवा लावली आहे. जी महिला जास्तीत जास्त हात वर करून टाळ्या वाजवेल तिला ती गाडी दाखवून परत जागेवर बसवली. ओके. आणि आमचे जवळचे सगळ्या मुलांसाठी थँक्यू. आपण ते रुटीन नियमावरती असतो, आता रिलीज वेळ वाढवायला सांगितलं. मुलांसाठी थँक्यू. पटकन कारण टॉर्च ऑन करायचा आहे. येस. आणि त्या टॉर्चच्या लाईट बरे बघा काय मस्त छान दिसणार आहे. फक्त ते जेव्हा चालत येतील तेव्हा फक्त टॉर्च असे हलवायचे, फक्त हात हलवायचे. दॅट्स इट. जेवढे असेल तेवढे सगळ्यांनी हात वर करून काढायचे टॉर्च. रेडी? हिअर वी गो. 1 2 3 and 4. क्या बात है, जोरदार. थँक्यू थँक्यू दर्शनताई, खूप मनापासून धन्यवाद. आणि दादा क्या बात आहे सर, म्हणजे काय. नमस्कार. सर्वप्रथम तुम्ही सगळेजण इतका वेळ काढून इथे आलात त्यासाठी तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि मनापासून धन्यवाद करते. दादा, तुम्हाला इतके शोज तुम्ही घेतले पण तुम्हाला कळालं असेल की आमच्या लोणी का बरं एवढं वेगळं आहे. आमच्या महिला इतक्या जास्त ऍक्टिव्ह आहेत, खूप हुशार आहेत, समजदार आहेत आणि सगळ्या गोष्टींमध्ये पुढे आहेत. त्याचं आम्हाला खरंच खूप कौतुक आहे. आणि नक्कीच आजचा हा जो शो सक्सेसफुल झाला आहे त्याचं पूर्ण श्रेय मी माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना देते, कारण त्यांनी खूप छान पद्धतीने स्टेजवर परफॉर्म केलेला आहे. सगळ्यांनी ज्यांनी भाग घेतलेला आहे त्यांनी सगळ्यांनी खूप छान परफॉर्म केलेला आहे. ज्यांना भाग घेता आला नाही त्यांना दिलगिरी व्यक्त करते. पुढच्या वर्षी नक्कीच तुमचा नंबर लागेल, मला खात्री आहे. आणि थँक्यू, मनापासून थँक्यू की तुम्ही सगळेजण आलात. थँक्यू. इकडे जोरदार टाळ्या दोघांसाठी पण. थँक्यू थँक्यू दादा, थँक्यू दर्शनताई, खूप खूप मनापासून. आपण जो काही हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रत्येक तालुक्यामध्ये गटवाईज जे काही प्रोग्राम आपण इथं आयोजित केलेले आहेत त्या प्रोग्रामसाठी उपस्थित आलेल्या सर्व आपल्या महिला भगिनी, सर्व आमचे सहकारी, उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनींना सर्वात प्रथम मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देते. कारण या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या ह्या महिलांसाठी नेहमीच या कामातून, ह्या व्यस्त वेळेमधून आपलं मनोरंजन करण्यासाठी खासदार सुजय विखे पाटील असतील, धनश्री असेल आणि आपल्यासाठी अतोनात कष्ट घेणारे आमचे सर्व सहकारी असतील. हेतू हाच असतो की प्रत्येक महिलेच्या याच्यामध्ये स्वतःचा आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. महिला या शब्दामध्ये म म्हणजे महान, ही म्हणजे हिम्मतवाली,
आणि ला म्हणजे लाजरी, या तिन्ही गोष्टीने उपयुक्त असलेली आमच्या महिला भगिनी निश्चितच घर सोडून जशी आपली दृष्टी असेल तशी आपल्याला सृष्टी दिसते. या सृष्टीमध्ये जे नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या भागामध्ये होत असतात, निश्चितच याच्यातून बऱ्याचशा महिला आपलं मनोबल वाढवण्यासाठी निश्चितच त्यांना एक प्रकारची ताकद मिळत असते. आणि या जीवनामध्ये दररोजच्या व्यस्त कार्यक्रमातून आपलं थोडंसं मनोरंजन होण्यासाठी आपण हे वेगवेगळे उपक्रम आपण दरवर्षी आपल्या ह्या शिर्डी मतदारसंघामध्ये तर राबवतच असतो. परंतु आपल्या ह्या अहिल्यानगरमध्ये सुद्धा जिल्हा परिषदमध्ये 10 वर्ष काम करत असताना वेगवेगळे अनुभव मला ह्या मतदारसंघामध्ये आलेले आहेत. महिलांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर निश्चितच महिला एकमेकीला नावं ठेवत असतात, परंतु ह्या 10 वर्षामध्ये बरंचसं काही काम करण्याची संधी मिळाली आणि सर्वसामान्य जनतेतून त्या महिला वर्गाने जे काही आम्हाला पाठबळ दिलेलं आहे, या पाठबळामुळे आम्हाला एक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळत असते. आणि पुढच्याही काळामध्ये असंच सर्व महिलांचं सहकार्य आम्हाला मिळालं तर निश्चितच एक प्रकारची ताकद आमच्यामध्ये निर्माण होते. आणि ह्या महिलांसाठी चांगलं बचत गट अंतर्गत जवळजवळ 40 ते 50 हजार महिलांचं बचत गटाचं संघटन आपल्या या शिर्डी मतदारसंघामध्ये आहे. आणि नाविन्यपूर्ण अशी योजना आपल्या ह्या महिला भगिनींसाठी आपल्याला काम करण्यासाठी नवीन नवीन उपक्रम आपल्या भागामध्ये आपण राबवत असतो. म्हणून महिलांनी निश्चितच चांगल्या चांगल्या पद्धतीने आपल्या अंगी जे काही कला असतील, गुण असतील, हे गुण दाखवण्याची संधी आपल्याला या व्यासपीठावर उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्यामुळे कोणत्याही गोष्टीमध्ये मनामध्ये तमा न बाळगता आपण मनसोक्त आपण आणि इथं आनंद घेतलेला आहे. आपल्या सर्व महिला भगिनींचे मी मनापासून आभार मानते. आणि इथून पुढच्याही काळामध्ये असंच सहकार्य आणि असंच आनंद जीवन तुम्हाला आम्हाला जगायला मिळो अशी साईचरणी प्रार्थना करते. धन्यवाद.